नमस्कार, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला महाशिवरात्री स्पेशल तुम्हाला दाखवणार आहे. रताळापासून रताळे मी तव्यावर भाजणार आहे आणि त्याची रेसिपी बनवणार आहे. तर पहा तुम्ही, हे रताळं एवढं मी घेतलेलं आहे, मोठं पाव किलो रताळं आहे आणि त्याची रेसिपी अगदी महाशिवरात्रीला उपवासासाठी एकदम मस्त आणि चविष्ट लागणारी आणि लहान मुलांपासून मोठी सर्व खाणारी तुम्ही नाश्त्याला वापरू शकता. खूप पौष्टिक आणि खूप छान. तर मी आता रताळे घेतले आणि ते बघा, आता तुकडे करणार आहे मी रताळ्याचे. हे असे 2-3 तुकडे करून घ्यायचे, का की मोठं आहे ना रताळं. तुमच्याकडे छोटी छोटी असली तर मग नका तुकडे करू, पण मोठं असलं तर असं तुकडे करायला लागणार तुम्हाला. हे बघा, मोठंच घ्यायचं खरं म्हटलं तर. त्याच्यात खूप जीवनसत्व असतं आणि आपल्याला गर भरपूर निघतो त्याचा, म्हणजे भरपूर असं भरलेलं असतं गच्च. आता मी तव्यावर ठेवणार आहे, असं ठेवायचं. आणि हे मी गॅस चालू करणार आहे आणि गॅसवर हे भाजून घेणार आहे रताळं. पहा तुम्ही कशा पद्धतीने भाजते, एवढं चविष्ट लागतं ना हे भाजलेलं रताळं. तव्यावर भाजायचं. गावाकडे बघा तुम्ही आरावर भाजतात, आरामध्ये टाकतात, विस्तू असतं ना, विस्तूमध्ये टाकतात आणि त्याच्यावर भाजून ही मस्त रताळी लागतात ती. तर मी आता हे तव्यावर भाजणार आहे आणि ते करणार आहे. आता मी व्यवस्थित ठेवले का पाहते. परत ह्याला वजनदार घट्ट झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि 2-3 मिनटं ठेवायचं. 2-3 मिनटांनी परत उघडून पाहायचं. आता झालं आहे 2-3 मिनटं, तर मी परत उघडून पाहते. अगदी छोटा व्हिडिओ आहे, पटकन होणारा आहे, खूप छान. मात्र हे बघा, एका बाजूनी भाजलेला आहे, तर ह्याला मी पलटी करते दोन्ही बाजूला. हे बघा, इकडून तिकडून पलटी केलं, परत झाकण ठेवायचं. परत ती कढई ठेवायची, वजनदार कढई आहे ती ठेवायची आणि परत 2-3 मिनटं तसंच ठेवायचं. गॅस जास्त फास्ट करायचा नाही, मीडियम गॅस ठेवायचा, मीडियमपासून बी कमी गॅस ठेवायचा. आणि परत आता मी परत दाखवणार आहे. पहा, आता 2-3 मिनटं झालेली आहेत. परत आता झालंच असणार आहे आपलं, मला तरी वाटतं, का की झालेले आहेत आपले 6 मिनटं पुरेशी होतात त्याला. हे पहा, मस्त झालेलं आहे, दबतंय ते. आणि मला आता सुरी लावून मी दाखवते. अगदी सोपी आणि चटपटीत होणारी रेसिपी आहे. हे बघा, शिजले ते, सुरी एकदम जाती पटकन आतमध्ये. हे बघा, शिजलेलं आहे. आता मी ते खाली उतरून घेते, भांड्यात काढते पहिली एक एक आणि मग खाली उतरून घेते, तुम्हाला दाखवते. थंड करायचं जरा, थंड केल्यावर मग पुढची प्रोसेस करायची आपल्याला. हे पहा, आता काढून घेते. तुम्ही हे असं ताकामध्ये कुस्करून खाल्लं ना, दह्यात, तरी पण छान लागतं. आणि हे तर असं नुसतं खायला तर फारच छानच आहे. तुम्ही पुढे दाखवा मी कसं खायचं ते दाखवते. तर हे पहा, इथे आता मी थंड झालेली आहे, त्याची साल काढून घेणार आहे. आता त्याचं काळं झालेलं, परत साल झालेलं, ह्याला स्वच्छ करणार आहे सर्व. पहा तुम्ही, हे भाजलेलं आहे ना, खूप टेस्टी लागते. त्याच्यामुळं पटकनी होतं आपलं. आपण उकडायला ठेवतो ना कुकरमध्ये किंवा कशात, पातेल्यात, कढईमध्ये, त्यापेक्षा ना हे भाजून करून खा एकदा. खूप चांगलं लागतं, खूप छान लागतं. तसं तव्यावरच भाजायचं. हे बघा, असं सर्व साल काढून टाकते. हे काळं झालेलं आहे ते पण काढून टाकते, भाजलेलं आहे ना, मग ते खूप करपट छान लागतं मैत्रिणींनो, खरंच मस्त लागते. तर हे नाहीतर काय करायचं, हे असं सोलून ठेवलं ना, ह्याला दाण्याची आमटी करायची, शेंगदाण्यांची पातळ अशी आमटी करायची आणि त्याच्यात कुस्करून खायचं. ते पण फार छान लागतं. म्हणजे वेगवेगळी पद्धतीने खायचं, पण असं भाजून खायचं खूप छान लागतं. आता हे सर्व मी काढून घेते. भाजलेला जळालेला असतं ना, ते काढून मग तुम्हाला नुसता गरगर दाखवणार आहे. मस्त भाजले गेलेले आहे. हे सर्व या रताळीचं मी काढून ठेवते. पहा मैत्रिणींना, तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे मसाले पण आलेले आहे, नवीन स्टॉक तुम्हाला घ्यायचा असला तर मी स्क्रीनवर नंबर देणार आहे, तुम्ही घेऊ शकता. फ्री डिलिव्हरी आहे आणि बिना केमिकलचे मसाले आहे. तुम्हाला मसाल्याविषयी पुढे सांगणारच आहे. पहा तुम्ही, तर तुम्हाला घरपोच फ्री डिलिव्हरी भेटणार आहे. आता ह्याचे तुकडे करून घ्यायचे असे, तुम्हाला जेवढे आकाराचे हवे तेवढे तुकडे करून घ्यायचे असे.
म्हणतात ना पोटभरीचा हेल्दी नाश्ता, तो नाश्ता आहे हा, म्हणजे फराळ. पहा एकदम गरवाले, खूप छान रताळे मोठं घेतले ना, त्याच्यामुळे भरपूर त्याच्यात गर निघतो. तर अशा पद्धतीने तुम्ही चाट खाऊ शकता. रताळीचे चाट नाव आहे याला. तर अशा पद्धतीने खरंच खाऊ शकता. आता वरून मी त्याच्यावर पेरणार आहे लाल तिखट. कोथिंबीर टाकते पहिली छान अशी दिसावं म्हणून, आणि मग वरून लाल तिखट टाकणार आहे मी. लाल तिखट घेते आता. हे बघा, लाल तिखट टाकायची, तुम्हाला हवी तेवढं टाकू शकता. मी थोडंच टाकते, अगदी मुलं पण खाणार आहेत ना. आणि मीठ टाकायचं वरून. तर तुम्हाला म्हणजे उपास नसला तुम्ही चाट मसाला टाकू शकता, जिरं पावडर काय पण असं टाकू शकता, दाण्याचा कूट पण टाकू शकता वरून. तर पहा किती सुंदर झालेला आहे. असा चाट तुम्ही उपवासाला खा, अगदी पोट भरेल आणि हेल्दी पण आहे. तर महाशिवरात्रीसाठी स्पेशल असा चाट करून खा. खरंच अप्रतिम लागतं, खूप टेस्टी लागतो आणि दिसायला पण फार देखणा दिसतो, मस्त दिसतो. तर नक्कीच माझी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढे सांगते तुम्हाला, चला. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला, दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर हा रताळ्याचा चाट आवडला तर नक्कीच लाईक करा. चला मैत्रिणी, परत भेटूया काहीतरी वेगळं.